निर्णय अतिशय महत्वाचा आहे. निर्णय जर परिवारामध्ये निर्णय चुकला, धार्मिकतेच्या बाबतीमध्ये मी सांगत आहे, बाकीचे निर्णय घेण्यामध्ये आम्ही फार पटाई बघतो, परंतु धार्मिकतेचे निर्णय, त्या निर्णयामध्ये परिवारातल्या प्रत्येक सदस्यानं खंबीर असणं गरजेचं आहे. इथं आम्ही पाहतो की वास्तविक पाहता सारेचा निर्णय चुकला. सारेनं अब्रामाला हगार नावाची दासी तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी सांगितले, इश्माईल जन्माला आला. परंतु ज्या दिवशी सारेला इसाक जन्माला घातला सारेच्या पुढे, त्या सारेला तिची चूक कळाली. परमेश्वर जे मला देणार त्याच्याकडे लक्ष लावण्याच्या ऐवजी मी हगारेकडे लक्ष लावलं. देवाचा आशीर्वाद घेण्याच्या ऐवजी हगारेपासूनचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. आणि हगारेचा जो इश्माईल आहे, तो इश्माईल तिच्यासाठी तात्कालिक आनंद आहे. आणि इश्माईल जो आहे एक प्रकारची दैहिकता आहे. तर आत्मिक जीवनामध्ये, परिवारामध्ये सुद्धा या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. देवाचा परिवार ज्यावेळेस धार्मिक जीवन जगत असतो, तर त्यांच्या समोर सुद्धा इश्माईल आणि इसाक या दोघांच्या समस्या निश्चितच असतात प्रिया. परंतु या समस्येत सोडून देवाची इच्छा, देवाची योजना, माझ्या परिवारातला आनंद, माझ्या परिवारातला देव, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. परिवारामध्ये काही आनंदाच्या गोष्टी निर्माण व्हाव्या म्हणून तात्कालिक तडजोड करण्याची वृत्ती आमच्यामध्ये असते. समजा मुलाला जर टीव्ही पाहण्याचं वेळ असेल तर आम्ही म्हणतो की त्याचं मन रमावं. छोटा मुलगा असेल तर तो मुलगा रडतो म्हणून त्याच्याकडे मोबाईल देणं, हो त्याचा तात्कालिक आनंद आहे. आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला घरामधलं वातावरण चांगलं पाहिजे, आम्हाला विश्राम पाहिजे, आमच्यामध्ये आराम पाहिजे. मग आम्ही त्यांच्या हातामध्ये ते हत्यारं देऊन टाकतो. पण ती अस्त्र सैतानाची अस्त्र आहेत. तुमचा जर निर्णय चुकला तर त्याचे परिणाम पण तुम्हाला भोगावे लागणार आहेत. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो, सारेचा निर्णय चुकला. सारेनं अब्रामाच्या स्वाधीन दासी केली, दासीच्या द्वारे मुलगा जन्माला आला. आणि ज्यावेळेस हे दोघं एकत्र खिदळताना तिने पाहिले, एकत्र एन्जॉय करताना तिने पाहिले, त्या सारेच्या लक्षामध्ये आलं, माझा मुलगा वाया जाण्याची शक्यता आहे. आता बापू दासी पुत्र आहे, म्हणजे गुलाम. दासी म्हणजे गुलाम. आणि बायबल काय सांगतं माहिती का? पाप करणारा हा पापाचा गुलाम आहे, सैतानाचा गुलाम आहे. जो व्यक्ती पाप करतो ना, तो व्यक्ती सैतानाचा गुलाम बनतो. आता पाप आणि अभिवचन इसाक आहे. धार्मिकता हा इसाक आहे. कारण देव बोलला, अब्रामाला तुझ्याच पोटी मी एक मुलगा जन्माला घालणार आहे.